मराठवाड्यात यंदा तुफान पाऊस झाला। मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं। सरकारनं शेतकऱ्यांना मदत जाहीर केली खरी, मात्र अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही। याचं कारण रखडलेली KYC। पाहुयात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या पावसाळ्यात वरुण राजाची मराठवाड्यावर वक्रदृष्टी पडली आणि कधीही न पाहिलेलं निसर्गाचं हे रौद्र रूप अवघ्या मराठवाड्यानं पाहिलं। या आपत्तीनंतर सरकारनं मदतीची घोषणा केली, पण आजही लाखो शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत। याचं कारण शासनाची KYCची अट। आपल्याकडे 2,41,892 ही आपल्या विभागातील एवढे शेतकरी आहे। या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचं KYC अद्याप केलेलं नाही। तर आपलं KYC अद्याप राहिलेलं शिल्लक राहिलं असेल, त्याच्या याद्या सर्व तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत। आपलं नावाची आपण जर का खात्री करून घेतली तर आपल्याला त्याची काही त्रुटी आहे ती त्रुटी पूर्तता करून घेतल्यानंतर सर्वांच्या अकाउंटलाही पैसे जातील की मार्चच्या नंतर आपल्याला हे सगळे पैसे शासनाच्या खाती आपल्याला जमा करावे लागतील। त्याच्यामुळे माझी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांचं KYCचं काम शिल्लक राहिलं असेल त्यांनी ताबडतोब आपलं KYC आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा तपासून घेऊन ते एकदा पूर्ण करून घ्यावं। शासनाकडे मदत पोहोचली आहे, पण KYC पूर्ण न झाल्यानं पैसे तसेच पडू नयेत आणि KYC पूर्ण झाली नाही तर पैसे शासनाला परत जातील असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र ही रक्कम नेमकी किती आहे ते जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगरमध्ये 39,672 शेतकऱ्यांची KYC अपूर्ण आहे। त्यामुळे 24,09,00,000 रक्कम आयुक्त कार्यालयाकडे पडून आहे। जालन्यामध्ये 28,419 शेतकऱ्यांचे 14,09,00,000 रुपये पडून आहेत, तर परभणीमध्ये 39,074 शेतकऱ्यांचे 19,14,00,000 पडलेत, तर हिंगोलीमध्ये 7,033 शेतकऱ्यांचे 3,91,00,000, नांदेडमध्ये 50,232 शेतकऱ्यांचे 26,94,00,000, तर बीडमध्ये 22,008 शेतकऱ्यांचे 12,20,00,000, तर लातूरमध्ये 35,000 शेतकऱ्यांचे 17,60,00,000 रुपये पडून आहेत। याशिवाय धाराशिव जिल्ह्यात 19,661 शेतकऱ्यांचे 13,56,00,000 विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पडून आहेत। सरकारनं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातील 9.5 लाख शेतकऱ्यांना 8,733 कोटींची नुकसान भरपाई दिली, मात्र अजूनही KYC केली नाही, म्हणून 2,41,892 शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत। शेतकऱ्यांसाठीची हीच 131,53,00,000 रुपयांची रक्कम सध्या सरकार दरबारी पडून आहे। KYC आता मार्चपर्यंत शेतकऱ्यांना करणं बंधनकारक आहे। हे नाही झालं तर रक्कम पुन्हा सरकारकडे परत पाठवावी लागेल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सध्या या शेतकऱ्यांना KYC लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन केलं जात आहे, तरच शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानीची ही रक्कम पडू शकेल। विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।